सध्या तिरुपती मंदिराच्या प्रसादावरून वादविवाद सुरू आहे आणि यामध्येच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये जो महाप्रसाद दिला जातो तो कशा प्रकारे बनतो, त्याची क्वालिटी काय असते हेच तपासण्यासाठी आज मी स्वतः सिद्धिविनायक मंदिराचा महाप्रसाद ज्या ठिकाणी बनतो त्या ठिकाणी सध्या मी आलेलो आहे। आपण पाहतोय उत्तम दर्जाचं महाप्रसाद हे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतं। आता सध्या याच प्रसादावरून देशभर वादविवाद सुरू आहे आणि यामध्येच प्रसादाची क्वालिटी किती महत्त्वाची असते हेच तपासण्यासाठी मी सध्या या ठिकाणी आलोय। आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिराचा महाप्रसाद हे अनेक कर्मचारी मिळून या ठिकाणी बनवत असतात। ही नक्की प्रक्रिया काय आहे, हे कशा प्रकारे बनवलं जातं, कोणते कंटेंट यामध्ये वापरले जातात, याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या CEO मॅडम वीणा पाटील मॅडम आहेत। पाटील मॅडम, ही नक्की प्रक्रिया कशी असते आणि यामध्ये कोणकोणते कंटेंट्स मिसळून हा प्रसाद तयार केला जातो? श्री सिद्धिविनायक मंदिराचा लाडू, महाप्रसादाचा जो लाडू आहे तो खूपच प्रसिद्ध आहे आणि भाविकांचा या लाडूला प्रतिसादसुद्धा खूप छान आहे। आणि ही पद्धत आता तुम्ही लाईव्ह शूट करत आहात, तर याच्यामध्ये आपण क्वालिटीवर खूप जास्त भर दिलेला आहे। बाप्पाचा प्रसाद, सिद्धिविनायक मंदिराचं नाव आणि लोकांच्या भावना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन क्वालिटीमध्ये आम्ही काहीही कॉम्प्रोमाइज करत नाही आहे। याच्यामध्ये आपण बघत असाल की हे जे बुंदी जी तळली जाते ती पूर्ण शुद्ध गाईचं तूप आपण वापरलं जातं आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये ही बुंदी तळली जाते। तदनंतर याच्यामध्ये हा पाक तयार होतोय। S30 हे नॉर्म्स असलेली साखर आपण पाकाकरिता वापरतो। बुंदी तळून झाल्यानंतर आपण हा पाकामध्ये ही बुंदी समाविष्ट करतो। तदनंतर परमिसिबल ज्या इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याच्यामध्ये वेलची पावडर आहे, जायफळ आहे, यांचा समावेश करून आपण अशा पद्धतीनं लाडूचं मिक्सचर तयार करतो आणि तदनंतर लाडू वळण्यात येतात। आमचे एम्प्लॉई हे बघत असेल किती फास्ट पद्धतीनं हे लाडू तयार करतात। हे सर्व करत असताना पूर्ण हायजीनची आम्ही काळजी घेतो। कुठल्याही पद्धतीचा हायजीनची आपण काळजी घेतो। त्यानंतर थोड्या काळाकरता हे लाडू सुकवण्यात येतात। थोडा काळ सुकवल्यानंतर त्याचा पॅकिंग, बाहेरच्या बाजूला ही पॅकिंगची यंत्रणा आहे ती आपण पाहू शकता। अशा पद्धतीनं आपला लाडू तयार होतो आणि या सगळ्याचं टेस्टिंग म्हणजे जो काही कच्चा माल वापरतो त्या कच्च्या मालाचं टेस्टिंग बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये टेस्टिंग झाल्यानंतर आपण ऑर्डर्स दिलेल्या आहेत। FDA वगैरे ज्या परवानग्या घ्यायच्या असतात त्या सगळ्या व्यवस्थित परवानग्या घेतलेल्या आहेत आणि याची तपासणी कधी कधी होत असते सगळे? हो, सगळ्या ज्या FDIचे नॉर्म्स असतील, FSSIचे नॉर्म्स असतील ते पूर्ण नॉर्म्स आपण फॉलो करतो। जेव्हा रॉ मटेरियल येतं त्या रॉ मटेरियलची तपासणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये पाठवतो आणि तदनंतर रिपोर्ट येतो त्याचा। त्याचबरोबर लाडूचं सुद्धा, तयार लाडूसुद्धा आपण टेस्टिंग करता पाठवतो। रँडमली साधारण 1 ते 2 महिन्यामध्ये आपण लाडूचं रँडम टेस्टिंग करतो। अशा प्रकारे हे सिद्धिविनायक मंदिरातलं महाप्रसाद बनतं। सध्या सिद्धिविनायक मंदिरात उत्तम आणि दर्जेदार महाप्रसाद बनतं। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर सर आहेत। सरवणकर सर, सध्या आपण पाहतोय तर प्रसादावरून वादविवाद पाहायला मिळतोय। तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादावरून सध्या वादविवाद निर्माण होतोय, त्यामुळे अनेक जे मंदिर आहेत त्यांच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय। कसं पाहताय तुम्ही? एखाद्या देवालयामध्ये अशा प्रकारची घटना घडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। आपण सर्वजण जो देवाचा प्रसाद आहे अतिशय भावपूर्ण त्याचं सेवन करतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी ज्या वस्तूंचं आपण सेवन करत नाही ती वस्तू मिळणं हे अतिशय खेदजनक आणि चिंताजनक आहे। मी ज्यांनी ते लक्षात आणून दिलं त्या चंद्रबाबूंचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे। मात्र दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला सिद्धिविनायकाकडे लाखो गणेश भक्त येतात त्यावेळेला आम्ही स्वतः हा बनणारा जो प्रसाद आहे किंवा लाडू आहे हा कसा दर्जेदार बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। ज्या कंपन्यांकडनं हा तूप मागवलं जातं किंवा त्यामध्ये वापरणारा काजू वापरला जातो किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ह्या लॅबमध्ये टेस्ट करून नंतरच त्या वापरल्या जातात। त्यामुळे आम्ही खात्रीदायक सांगू शकतो आपल्याकडे तेल, तूप, जे तूप किंवा ज्या वस्तू वापरल्या जातात
ह्या अतिशय शुद्ध प्रतीच्या असतात आणि त्यामुळे आम्हाला गर्व आहे की अशा प्रकारचा जो प्रसाद आहे हा आम्ही गणेश भक्तांसाठी देत असतो आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवायला गणेश भक्तांची काही हरकत नाही. जो हा आपल्याकडे लाडू बनवला जातो, नारळी वडी बनवली जाते, साधारण बनवल्यापासून किती दिवस राहतं आणि समजा एखादी एक्सपायरी डेट झाली त्यानंतर मग काय केलं जातं? आमच्याकडे साधारण रोजच्या रोज हजारो लाडू हे कमी पडतात. जे बनतात त्यापेक्षा 40,000 बनतात, पण आम्हाला लाडूची गरज असते 50,000-60,000. कधी कधी ती गरज लाखापेक्षाही असते. त्यामुळे आमच्याकडे आज बनलेला लाडू आजच संपतो, तो शिल्लक राहत नाही एक विषय. आणि समजा तो राहिला कोणी घरी नेला प्रसाद म्हणून आणि तो जरी त्यांनी कोणी अमेरिकेला पाठवला किंवा परदेशात सुद्धा पाठवला जातो, हा साधारण 8 ते 10 दिवस त्या लाडूला काही होत नाही. अतिशय शुद्ध प्रतीच्या सगळ्याच वस्तू वापरल्यामुळे हा लाडू साधारण 8-10 दिवस हा तसाच्या तसा राहतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नासाडी होत नाही. एक शेवटचा प्रश्न सर, उत्तम आणि दर्जेदार लाडू महाप्रसाद लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवतायच, मात्र तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी फक्त एका विशिष्ट समाजाच्या मंदिरांना टार्गेट केलं जातं? हे खरं आहे की गणेश मंदिर किंवा तिरुपती बालाजी या मंदिरांवरती सरकारचं फार मोठ्या प्रमाणात नियंत्रण आहे. उदाहरणार्थ समजा सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, ह्या मंदिरावरती लक्ष सरकारचं असावं, पण ते जे नियंत्रण आहे किंवा त्यांच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या फॉलोअप करताना कधीकधी त्यामध्ये काही चुका होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ आम्ही जो काही आज तूप मागवतो, अतिशय चांगल्या कंपनीचं तूप वापरावं अशी मनोकामना इच्छा असते, पण त्यामध्ये ट्रेंडर मागवा, त्यामध्ये जो L1 असेल त्याला द्या, ह्या ज्या काही अटी शर्ती आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, त्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेला एखादा कुठला तरी जो पदार्थ आम्ही वापरतो किंवा वस्तू वापरते ती तेवढ्याच प्रतीची मिळेल अशा प्रकारचा विश्वास देता येत नाही. म्हणून हे स्वातंत्र्य असलं पाहिजे. उत्कृष्टामध्ये उत्कृष्ट जी वस्तू आहे ही याच्यामध्ये वापरण्याचं स्वातंत्र्य या हिंदू मंदिरांना असली पाहिजे. इतर मशिदी आहेत, दर्गा आहेत, चर्च आहेत, यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही अटी शर्ती नाहीत, पण इथे खूप अटी शर्तींमध्ये काम करावं लागतं आणि त्यामुळे काही गोष्टींमध्ये थोड्या अडचणी निर्माण होतात. आपण पाहिलं सिद्धिविनायक मंदिरामध्ये कशा प्रकारे उत्तम आणि दर्जेदार महाप्रसाद बनवला जातो. आपल्याला अध्यक्षांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला हिंदू मंदिरांवरच अशा प्रकारे प्रश्न उपस्थित केले जातात, तर हिंदू मंदिरांवर स्वतंत्रता द्यावी आणि या ठिकाणी अशा प्रकारे महाप्रसाद बनतो, त्यामुळे त्यांना जे प्रसाद बनवताना साहित्य लागतं त्याच्यासाठी देखील दर्जेदार साहित्य असावं, यासाठी स्वतंत्रता द्या अशी देखील मागणी अध्यक्षांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.